गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सहदेव सावके आणि आपण बघत आहात जे फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण हेल्थ एज्युकेशन आज नाही कालपासूनच आपण हेल्थ एज्युकेशन आणि कम्युनिटी फार्मसी जे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर आहेत त्यामध्ये आलेले क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. तर त्यामधीलच एक महत्त्वाचा क्वेश्चन्स म्हणजे नेहमी या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारले जातात. तर तो टॉपिक म्हणजे कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज. तो टॉपिक म्हणजे कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज. तर यामध्ये नेहमी एक क्वेश्चन्स विचारला जातो, तो म्हणजे डिफरन्शिएट बिटवीन कम्युनिकेबल डिसीज अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज. हा क्वेश्चन नेहमी पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी हा पेपर विचारण्यात येतो नेहमी. तर चला बघूया, असा जर क्वेश्चन आला, गिव्ह द डिफरन्स बिटवीन कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज, तर आपण या क्वेश्चनचा आन्सर कशा प्रकारे लिहिणार. तर चला बघूया. तर यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार्टिंगचा फर्स्ट पॉईंट तुम्हाला यामध्ये लिहावं लागेल, कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज यांची डेफिनेशनचा. हा यांचा झाला पहिला डिफरन्स बिटवीन. तर मग कम्युनिकेबल डिसीजची नेमकी डेफिनेशन काय आहे. तर कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असे डिसीज की ते एका व्यक्तीला जर झाले तर त्या दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतात. म्हणजे दीज आर द डिसीज विच आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू द अनादर पर्सन. पण कोणत्या पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला होतील, ज्या पर्सनला अगोदरच हा डिसीज झालेला आहे कम्युनिकेबल डिसीज, तर त्या पर्सनपासून एका हेल्दी पर्सनमध्ये जे डिसीज ट्रान्सफर होऊ शकतात त्या डिसीजांना आपण काय म्हणणार, कम्युनिकेबल डिसीज. त्या डिसीजला आपण काय म्हणणार, कम्युनिकेबल डिसीज. तर त्यानंतर नॉन कम्युनिकेबल डिसीजचं पहिला पॉईंट आपल्याला त्याची डेफिनेशन लिहावी लागेल. मग नॉन कम्युनिकेबल डिसीजचा पहिला डिफरन्स आपल्याला लिहावा लागेल. दीज आर द डिसीज म्हणजे हे असे डिसीज आहेत की ते एका व्यक्तीला जर झालेले असतील तर त्या व्यक्तीपासून ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होऊ शकत नाहीत, तर त्यांना आपण काय म्हणणार, नॉन कम्युनिकेबल डिसीज. मग याची डेफिनेशन कशी लिहिणार, दीज आर द डिसीज विच आर नॉट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू द अनादर पर्सन. म्हणजे एका व्यक्तीला ज्याला झालेला हा डिसीज झालेला आहे त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हा डिसीज होऊ शकत नाही, तर ते डिसीज कोणते मग, नॉन कम्युनिकेबल डिसीज. हे डिसीज कोणते मग, नॉन कम्युनिकेबल डिसीज. त्यानंतर सेकंड पॉईंट, कम्युनिकेबल डिसीजमध्ये डिफरन्स, इट इज कॉज ड्यू टू द सम इन्फेक्शियस एजंट. म्हणजे कम्युनिकेबल डिसीज होण्यास एक स्पेसिफिक इन्फेक्शियस एजंट्स कारणीभूत असतात. म्हणजे हे एका वेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शियस एजंटपासून होतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्युबरक्लोसिसचं एक्झाम्पल घ्या. ट्युबरक्लोसिस काय एक कम्युनिकेबल डिसीज आहे. तर ट्युबरक्लोसिसचा इन्फेक्शियस एजंट कोणता तरी एजंट माणसाच्या शरीराच्या आतमध्ये जेव्हा जातो तेव्हा ट्युबरक्लोसिस होऊ शकतो. मग ट्युबरक्लोसिसचा इन्फेक्शियस एजंट कोणता, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. म्हणजे कम्युनिकेबल डिसीज जर व्हायचे असतील तर कोणत्या तरी इन्फेक्शियस एजंटला त्या माणसाच्या शरीरामध्ये एंट्री घ्यावं लागते. त्यामुळे या डिसीजचा सेकंड डिफरन्स आहे, इट इज कॉज ड्यू टू द सम इन्फेक्शियस एजंट. म्हणजे एका वेगळ्या प्रकारचे किंवा एका प्रकारच्या इन्फेक्शियस एजंटमुळे हे डिसीज होतात. त्यानंतर नॉन कम्युनिकेबल डिसीजचा डिफरन्स आहे, इट इज कॉज ड्यू टू द मल्टिपल कॉजेस बट नॉट ड्यू टू द इन्फेक्शियस एजंट. म्हणजे हे जे डिसीज आहेत नॉन कम्युनिकेबल डिसीज हे वेगवेगळ्या कारणामुळे होतात. आता हे वेगवेगळे कारण कोणते, आता आपण कम्युनिकेबल डिसीजमध्ये सांगितलं की हे इन्फेक्शियस एजंटमुळे होतात, पण नॉन कम्युनिकेबल डिसीज हे इन्फेक्शियस एजंटमुळे होत नाहीत. त्यांना कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम हे कारणीभूत नसतात, त्यांना वेगवेगळे कारणे कारणीभूत असतात. तर मग ते कारणे वगैरे कोणते, तर ते पण आपण खाली बघणार आहोत. तर चला बघूया थर्ड डिफरन्स कोणता आहे यामधला. तर थर्ड डिफरन्समध्ये इट कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू द अनादर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजे जे कम्युनिकेबल डिसीज आहे कम्युनिकेबल जे डिसीज आहेत ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होऊ शकतात, डायरेक्टलीसुद्धा आणि इनडायरेक्टलीसुद्धा. तर मग डायरेक्टली आणि इनडायरेक्टली या शब्दाचा अर्थ काय. डायरेक्टली म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला हा डिसीज झालेला असला आणि तो डायरेक्टली खोकलला, म्हणजे त्यानं कफिंग केलं आणि दुसरा एखादा हेल्दी पर्सन त्याच्या समोरच उभा होता आणि त्यानं ते जे ड्रॉपलेट्स याच्या तोंडाद्वारे बाहेर पडले होते खोकलण्याद्वारे, तर ते त्याने डायरेक्ट काय केले, इनहेल केले. तर मग याच्या शरीरातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम होते ते ड्रॉपलेटद्वारे कोणाच्या शरीरात जातील, त्या डायरेक्टली दुसऱ्या पर्सनच्या शरीरामध्ये. तर मग हे कोणतं ट्रान्समिशन झालं, डायरेक्ट ट्रान्समिशन. आणि इनडायरेक्टली म्हणजे जर एखादा इन्फेक्टेड पर्सन असला आणि त्याने काय केलं, एखादी वस्तू यूज केलेली असली, फॉर एक्झाम्पल ब्रश, त्याचे कपडे वगैरे, आणि तेच कपडे जर एखाद्या हेल्दी पर्सननं जर यूज केले आणि त्याच्याद्वारे जर मग मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये एंट्री केली हेल्दी पर्सनमध्ये, तर मग ते कोणत्या प्रकारचे ट्रान्समिशन झालं, ते झालं इनडायरेक्ट प्रकारचं ट्रान्समिशन. मग नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये कसं, नॉन कम्युनिकेबलमध्ये डिसीज जर याचा डिफरन्स लिहायचा असेल
तर नॉन कम्युनिकेबल डिसीजचा आपण डिफरन्स कसा लिहिणार. तर यामध्ये आपण असं लिहावं लागेल, इट कॅनॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम पर्सन टू द पर्सन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाहीत. डायरेक्टलीसुद्धा म्हणजे त्याच्यासोबत आपण राहिलो जरी तरीसुद्धा नाही होणार, आणि इनडायरेक्टलीसुद्धा म्हणजे एखादा जर मधुमेह झालेला म्हणजे डायबिटीज झालेला जर पेशंट असला त्याच्यासोबत आपण जेवण जरी केलं आहे की नाही, तरी तो डिसीज त्याचा मधुमेह आपल्याला होऊ शकत नाही आहे की नाही. आणि त्याने यूज केलेले कपडे जरी आपण यूज केले, क्लोथ्स भांडे वगैरे जरी यूज केले तरी आपल्याला होऊ शकत नाही. म्हणजे हे डायरेक्टलीसुद्धा ट्रान्समिट होणार नाहीत आणि इनडायरेक्टलीसुद्धा आहे की नाही. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट जर म्हटलं तर याच्यामध्ये इट कॅन बी कम्युनिकेबल डिसीजमध्ये इट कॅन बी ट्रान्समिटेड बाय एनी ॲज एअर, वॉटर, सॉईल, डस्ट, फूड. म्हणजे जे कम्युनिकेबल डिसीज असतात तर ते अन्नाद्वारे, पाण्याद्वारे, त्यानंतर मातीद्वारे, त्यानंतर जी डस्ट वगैरे असते, डस्ट पार्टिकल हवेमध्ये, तर त्याद्वारे सुद्धा हे ट्रान्समिट होऊ शकतात आहे की नाही. आणि जर नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या कंडिशनमध्ये कसं राहणार, इट कॅनॉट बी ट्रान्समिटेड बाय एनी सच एजन्सी. म्हणजे हे अन्नाद्वारे सुद्धा ट्रान्समिट होऊ शकत नाहीत, नंतर पाण्याद्वारे सुद्धा ट्रान्समिट होऊ शकत नाहीत, नंतर डस्टद्वारे आणि जमिनीद्वारे, सॉईलद्वारे सुद्धा हे ट्रान्समिट होऊ शकत नाही. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, नॉन कम्युनिकेबल. हे बिलकुल ट्रान्समिटच होऊ शकत नाही, म्हणून त्यांना नॉन कम्युनिकेबलच म्हणतो आपण. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जर म्हटलं तर इट पजेस कम्युनिकेबल डिसीजमध्ये इट पजेस डेफिनेट ओनसेट अँड इन्क्युबेशन पिरियड. डेफिनेट ओनसेट आणि इन्क्युबेशन पिरियड म्हणजे एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याला आपण इन्फेक्शियस एजंट म्हणतो, त्यानं जर एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये जर एंट्री केली तर तो डिसीज डेव्हलप होण्यासाठी जेवढा टाईम लागतो त्याला आपण म्हणतो डेफिनेट ओनसेट. तर मग एखादा फॉर एक्झाम्पल कम्युनिकेबल डिसीज असेल, TBचा असेल, किंवा मग फॉर एक्झाम्पल तुमचं एड्स असेल, तर यांचा मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर केल्याच्या नंतर डेफिनेट ओनसेट म्हणजे एक विशिष्ट टाईम लागतो, त्याला आपण काय म्हणतो, डेफिनेट ओनसेट लागतो. तर मग अशा डिसीज कम्युनिकेबल डिसीजला काय असतं, एक डेफिनेट ओनसेट असतं आहे की नाही. त्यानंतर आणि इन्क्युबेशन पिरियडसुद्धा यांना एक डेफिनाईट असतो. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे आपण याच्या अगोदर पण शिकलेलो आहोत. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये एंट्री केल्याच्या नंतर त्याचे ते रोग होण्यास किंवा त्याचे साईन आणि सिम्पटम्स, त्याचे लक्षणं दिसून येण्यास जेवढा कालावधी लागतो त्यांना आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. तर मग जे कम्युनिकेबल डिसीज आहेत त्यांना एक विशिष्ट ओनसेट ऑफ टाईम असते आणि इन्क्युबेशन पिरियडसुद्धा असतो. तेच नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या जर बद्दल आपण बघितलं तर दिज आर नॉट पजेस डेफिनेट ओनसेट अँड मे पजेस द व्हेरी लॉंग लॅटेंट पिरियड. म्हणजे यांना एक विशिष्ट कालावधी पण नाही, म्हणजे शरीरामध्ये याला डेव्हलप होण्यासाठी एक विशिष्ट कालावधी पण नाही, यांना थोडासा टाईमसुद्धा लागू शकतो. म्हणजे क्रोनिक प्रकारचे सुद्धा असू शकतात, जास्त म्हणजे क्रोनिक प्रकारचे म्हणजे खूप दिवसापासून चालत आलेले सुद्धा असू शकतात, किंवा ॲक्यूट प्रकारचे सुद्धा असू शकतात, म्हणजे कमी कालावधीवाले सुद्धा असू शकतात. याचा डेफिनेट ओनसेट ऑफ टाईम नाही आहे. त्यानंतर इट मे पजेस द व्हेरी लॉंग लॅटेंट पिरियड. म्हणजे हा जर डिसीज जर एकदा झाला तर तो डिसीज व्यवस्थित झाल्याच्या नंतरही सुद्धा त्या माणसामध्ये त्याचे सिम्पटम्स वगैरे दिसून येऊ शकतो. तर यांना काय असतात, लॉंग लॅटेंट पिरियड असतं यांचा काय असतं, लॉंग लॅटेंट पिरियड असतो आहे की नाही. तो बरा झाल्याच्या नंतरही त्यांच्यामध्ये जे सिम्पटम दिसून येतात त्यांना आपण लॉंग लॅटेंट पिरियड म्हणतो. त्यानंतरचा पॉईंट कम्युनिकेबल डिसीज म्हणजे दीज आर नॉट जेनेटिक इन ओरिजिन. म्हणजे जे कम्युनिकेबल डिसीज असतात ते जर आपल्या वडिलांना असतील किंवा आजोबांना असतील तर ते आपल्याला होऊ शकत नाहीत. तर त्यांना आपण काय म्हणतो, नॉन जेनेटिक डिसीज. म्हणजे दीज आर नॉट इन जेनेटिक ओरिजिन. म्हणजे हे जर आपल्या वडिलांना, म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, वंशपरंपरागत नसतात. हे डिसीज कसे नसतात, वंशपरंपरागत. म्हणजे आपल्या आजोबाला, आईला, वडिलांना जर झालेले असतील तर आपल्याला होऊ शकत नाहीत आहे की नाही. पण तेच जर नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये जर आपण बघितलं तर नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आहेत तर ते जर आपल्या आईवडिलांना किंवा आजोबांना किंवा आजींना जर झालेले असतील तर ते आपल्याला सुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणजे दे आर जेनेटिक इन ओरिजिन. आता त्याचं एक्झाम्पल त्यांनी सांगितले, जसे की वेगवेगळे हृदयाचे रोग आहे की नाही, आपल्या आईवडिलांना, आजोबांना जर असतील तर ते आपल्याला सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यानंतर डायबिटीज, मधुमेह सर्वात महत्त्वाचं. म्हणजे मधुमेह जर आपल्या आईवडिलांना असेल तर 100% आपल्याला होण्याची शक्यता असते. म्हणजे हे काय, जेनेटिक इन ओरिजिन असते आहे की नाही. इट इज डिपेंड्स अपॉन द जेनेटिक ओरिजिन. त्यानंतर महत्त्वाचं कम्युनिकेबल डिसीजमध्ये इलिमिनेटिंग इन्फेक्शियस एजंट कॅन कंट्रोल द डिसीज. म्हणजे
जर या डिसीज आपल्या सर्वांनाच माहिती आहे एक इन्फेक्शियस एजंटमुळे होतात. कोणते तरी मायक्रो ऑर्गॅनिझम याला रिस्पॉन्सिबल असतात कम्युनिकेबल डिसीज होण्यासाठी. तर मग हे डिसीज जर आपण किल केले किंवा यांची ग्रोथ किंवा इनिबिट केली किंवा आपल्या शरीराच्या बाहेर इलिमिनेट केले काही ड्रग्स वगैरे घेऊन किंवा काही अँटीबायोटिक वगैरे देऊन, तर हे डिसीज चांगले होण्याची काय असते शक्यता असते. हे डिसीज आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो, आहे की नाही. म्हणजे इलिमिनेटिंग इन्फेक्शियस एजंट कॅन कंट्रोल दिस डिसीज. म्हणजे कम्युनिकेबल डिसीज आपण काहीतरी मेडिसिन वगैरे देऊन त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करून आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. ते जर आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या बद्दल जर बघितलं तर याबद्दल आपण अगोदरच सांगितलेले आहे की हे एका इन्फेक्शियस एजंटमुळे वगैरे झालेले नसतात. यांसाठी वेगवेगळे कारणे रिस्पॉन्सिबल असतात. मग हे जर यासाठी जर वेगवेगळे कारण रिस्पॉन्सिबल असतात तर ते कारणच आपण जर रिझनच जर आपण टाळले तर मग हा डिसीज आपण काय करू शकतो, नॉन कम्युनिकेबल डिसीज आपण टाळू शकतो. फॉर एक्झाम्पल लिव्हर डिसीजेस जे असतात, लिव्हर चिरोसिस वगैरे, आहे की नाही, तर त्याला किंवा कॅन्सर आपण म्हणू शकतो. कॅन्सर स्मोकिंग केल्यामुळे होऊ शकतो. मग स्मोकिंगच आपण जर टाळली तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो का, नाही. तर मग असे रिस्क फॅक्टर आपण काय करायला पाहिजे, टाळायला पाहिजे. अवॉइडिंग रिस्क फॅक्टर्स ॲज अ स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशन किंवा स्ट्रेस, इट इज आर सम वे टू कंट्रोल दिस डिसीज. म्हणजे असे जे कारण आहेत नेमके ज्या कारणामुळे डिसीज होऊ शकतात नॉन कम्युनिकेबल, ते डिसीज आपण टाळायला पाहिजे. तेव्हाच हे डिसीज आपण काय करू शकतो, टाळू शकतो. हे याच्यामधला मेजर डिफरन्स आहे की नाही. त्यानंतर लास्ट पॉईंट म्हणजे या दोघांचे एक्झाम्पल्स. तर मग असे कोणकोणते डिसीज आहेत ते कम्युनिकेबल आहेत, तर त्यामध्ये आपण बघितलेलंच आहे. ट्युबरक्लोसिस, रॅबीज, चिकन पॉक्स, आहे की नाही. रॅबीज, चिकन पॉक्स आणि ट्युबरक्लोसिस हे डिसीज काय आहेत, कम्युनिकेबल. म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हे होऊ शकतात. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये जर बघितलं तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर, त्यानंतर ब्लाइंडनेस. एखादा जर माणूस आंधळा असेल किंवा आंधळा झालेला असेल, हा एका प्रकारचा काय आहे, डिसीजच आहे, रोगच आहे किंवा व्यंगच म्हणू शकतो आपण, आहे की नाही. तर आंधळा जो माणूस असला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आपण राहिलो तर आपल्याला होऊ शकतो का, नाही. म्हणून हा डिसीज कोणता आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज. डायबिटीज मेलायटस म्हणतो आपण त्याला. तर हा डिसीजसुद्धा काय आहे, नॉन कम्युनिकेबल. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही. तर मित्रांनो, आज आपण इथं डिस्कस केलेला आहे डिफरन्स बिटवीन कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज. त्यामध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट्स बघितलेले आहेत, कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज. तर पेपरमध्ये जर हा क्वेश्चन तुम्हाला आला तर एवढे जर पॉईंट्स तुम्ही व्यवस्थित लिहिले तर 100% तुम्हाला मार्क्स मिळण्याची काय असते, गॅरंटी असते. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि कॉमेंटसुद्धा करा. धन्यवाद.